गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झालं असं आहे की मी चपात्या तर सध्या सोडून दिलाय गव्हाच्या, पण आणि ब्राऊन राईस किंवा राईस खाते व्हाईट, तो पण मी दिवसा खाते, रात्री तर मी काप्स खात नाही. आणि माझं एका महिन्यामध्ये मी 4 ते 5 kg कमी केलंय. मी त्याची व्हिडिओ पुन्हा दाखवणार आहेच तुम्हाला प्रूफसाठी. पण मला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता भाकरी म्हणजे जे दुपारच्या जेवणाला किंवा रात्री तर तुम्हाला जर भाकरी खायची आहे, चपाती बनवायची आहे, तर तुम्ही मल्टीग्रेन आट्याची बनवली पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये गव्हाचं प्रमाण कमी आहे. बाकी मी एक आता पीठ तयार करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर त्या पिठाला आपण मल्टीग्रेन आटा किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीनयुक्त पीठ, ज्याच्यामध्ये खूप जास्त कमी कॅलरीज आहे, फायबर भरपूर आहे, थोडंसं प्रोटीन पण तुम्हाला मिळणार आहे. आणि एकदम हेवी चपात्या वगैरे भरपूर खाऊन जे हेवी फील होतं तसं होणार नाहीये. जर तुम्हाला डायटिंग करायची, वेट लॉस करायचं आहे, तर मी जे पीठ बनवणार आहे ते पीठ बनवा आणि त्याच्या भाकरी बनवा. आणि ती 1 किंवा 2 अशा छोट्या छोट्या खायच्या लंचला. आणि त्याच्यासोबत कोणती पण तुम्ही भाजी बनवायची, ती पण कमी तेलामध्ये, कमी शेंगदाण्याचं कूट, डाळी वगैरे सगळं कमी कमी, म्हणजे एकदम कमी तेलामध्ये तुम्हाला भाजी बनवायची. तर त्याच्यासोबत मी जे आता प्रोटीनचं पीठ बनवते त्याची सुरुवात करू. तर मी आता याच्यामध्ये घेतलेलं आहे किती, 1 किलो ज्वारी घेतली आहे. 1 किलो ज्वारी मी टाकते आता. दुसरं मी घेतलेलं आहे नाचणी. ही पण नाचणी मी घेतली आहे, 1 किलो नाचणी घेतली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाचणीमधून भरपूर तुम्हाला हे मिळणार आहे, कॅल्शियम मिळणार आहे, फायबर मिळणार आहे. त्यानंतर हे आहे 1 किलो हिरवे मूग, गोल पूर्ण जे आपले हिरवे मूग असतात, तर ते मी घेतलेले. 1 किलो हिरवे मूग घ्यायचे. आता मी याच्यामध्ये घेते 1 किलो सोयाबीन. आता हे जे हिरवे मूग आहे हे तुम्ही 500-500 ग्रॅम पण बाकीच्या गोष्टी घेऊ शकता. पण जे हिरवे मूग आहेत आणि जे सोयाबीन आहे, हिरवे मूग आणि सोयाबीन, ह्या 2 गोष्टी तुम्हाला 1 किलो घ्यायच्या आहेत, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या 2 गोष्टी 1-1 किलो घ्यायच्या. बाकीचे तुम्ही अर्धा किलो घेतलं तरी चालेल. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे 200 ग्रॅम जवस फ्लेक्सीड्स. याच्यामध्ये तुम्हाला ओमेगा भेटणार आहे, ओमेगा 3. त्यानंतर एक भाकरी बनवायला पण एक थोडंसं सॉफ्टपणा जो म्हणतो आपण ते व्यवस्थित येणार आहे, त्याच्यामुळे छान भाकरी बनेल. आणि हे मी फ्लेक्सीड्स पण टाकते 200 ग्रॅम याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही ना एक्स्ट्रा ज्वारी थोडीशी कमी केली तरी चालेल, ज्वारी, बाजरी आणि नाचणी पण. त्याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये काळे चणे असतात ते पण टाकू शकतात, अर्धा किलो. तुमचं अजून प्रोटीन वाढणार आहे. आता माझं हेच भरपूर झालंय, तर मी आता सध्या ह्या महिन्यामध्ये एवढं बनवणार आहे. आता हेच किती झालं, 1 2 3 4 किलो. आणि हे फ्लेक्सीड्स 200 ग्रॅम. हे आपलं असं मिक्स तयार झालंय. आता याच्यामध्ये काळे हरभरे पण टाकू शकता, पण आता हे खूप जास्त झालंय. नाही तर मी याच्यामध्ये काळे हरभरे पण टाकणार होती, पण आता ठीक आहे. आता एवढं, आता याच्यामध्ये फक्त मी एक्स्ट्रा गहू नाही आहे माझ्याकडे सध्या. त्याच्यामध्ये मी एक किती अर्धा किलो गहू, 500 ग्रॅम गहू ॲड करणार, म्हणजे भाकरी व्यवस्थित बनेल त्यासाठी. तर हे बघा, हे मी पीठ दळून आणलं होतं, असा कलर आला त्याचा. त्याच्या भाकरी करून दाखवते मी तुम्हाला. त्याच्यामध्ये गहू नाही टाकलेला आहे मी बिलकुल पण. तर मला असं वाटतं की याच्या भाकरी बनतील की नाही. पण झालं असं की सोयाबीन असल्यामुळे आणि मी जवस पण टाकली होती, तर पाणी बघा किती कमी टाकावं लागतं. याच्यामध्ये पाणी इतकं कमी टाकावं लागतं, थोडंसंच पाण्यामध्ये एकदम असं, हे बघा, एकदम असं चिकट चिकट पीठ लगेच असं चिकट झालंय, एकदम चिकट. म्हणजे लाटायला पण जसं आपला चपातीचा जो कणकेचा गोळा असतो ना, चिकट, सेम त्या पद्धतीने. म्हणजे आपलं भाकरीसारखं पीठ नाहीये हे. जे की मला वाटलं होतं की असं कडक पीठ बनेल, भाकर बनणार की नाही. पण याला झालं असं आहे की याला भाकरी थापायची पण गरज नाही, लाटण्याने लाटावी लागते. आता याला मी आता पाणी टाकणार नाही, कारण पाणी टाकलं का अजून जास्त चिकट होतं ते आणि पूर्ण हाताला चिटकतं. एकदम कमी पाणी लागतं याला, ह्या पिठाला.
हा. आता हे बघा, हे जे पीठ आहे ना असं एकदम कडक लागतंय, पण हेच जास्त पाणी टाकलं तर मग चपातीच बनणार नाही, एकदम असं चिकट बनतं. असं पीठ मळलंय, थोडस असं काळपट कलर आहे, कारण याच्यामध्ये नाचणी पण आहे, जवस आहे, त्याचा थोडा काळा रंग आलेला आहे त्याला. बाजरी पण टाकलेली आहे मी. आणि हिरवे मूग, सोयाबीन हे तर मी सगळं सांगितलंच आहे. आता याचं असं आहे की लाटताना तुम्हाला मी दाखवते की खूप पातळ असं भाकर लाटली जाते. याला आहे ना खूप जास्त पीठ लावायचं, कारण कमी पीठ लावलं की ते लगेच चिटकतंय. आणि आपल्या चपाती जशी सेम लाटतो तसं लाटून घ्यायचं. म्हणजे हे कसं आहे, पूर्ण चपाती सारखं पण नाही आणि पूर्ण भाकर पण नाही, त्याच्यामधलं. हे बघा एकदम अशी पातळ चपाती सारखंच आहे हे. पण आता ह्या भाकरीचं सांगते, ही भाकर फुगत नाही. पण आपण जी नॉर्मल भाकर फुगली नाही तर अशी जाड लागते खायला, तशी ही नाही लागत. ही एकदम अशी मऊ लागते खायला, आणि चव थोडीशी अशी म्हणजे सांगताच येत नाही, अशी थोडीशी कडवट चव लागते, पण ठीक आहे. पण भरपूर पौष्टिक भाकर आहे ही. आणि वेट लॉस साठी तर एकदम मस्त आहे. आणि ज्यांना शुगरचा त्रास होतो ज्या लोकांना, तर त्यांच्यासाठी पण ही भाकर खूप चांगली आहे. आता हे बघा, ही एक बाजू अशी, ज्यांना शुगर आहे ते पण ही भाकर खाऊ शकता. आणि ही भाकर तुम्ही जर वेट लॉस करायचं असेल, तुम्हाला, तुम्ही खूप जाड आहे, एकदम बारीक व्हायचंय तुम्हाला, तर तुम्हाला आहे ना ऍटलिस्ट 6 ते 7 महिन्यासाठी चपाती पूर्ण सोडून द्यावी लागेल आणि ही भाकरी तुम्हाला खावी लागेल. हे बघा, भाकर अशी पूर्ण फुगत नाही, किती पण तुम्ही व्यवस्थित लाटली तरी. पण अशी व्यवस्थित ती भाजायची. आणि पण ही भाकर जेव्हा तुम्ही खाणार ना, तुम्हाला एकदम असं हलकं हलकं वाटेल दिवसभर. आणि तुमचे कॅलरीज पण जास्त वाढणार नाही, त्याच्यामुळे वजन पण जास्त वाढणार नाही. आहे बघा, ही अशी भाकर बनते. एकदम अशी पातळ लाटता येते, तुम्ही अजून पण पातळ करू शकतात. मी अशी नॉर्मल आहे, म्हणजे ही पूर्ण चपाती पण नाही भाकर पण नाही अशा टाईपची. आणि एकदम पातळ पातळ बनते. ज्यांना वेट लॉस करायचे त्यांनी ही भाकर एवढी एक इनफ आहे, एवढी तुम्ही एक खाऊ शकता.